जेव्हा आपण कोल्हापूरचं नाव काढतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, रांगडी माणसं आणि ऐतिहासिक गड किल्ले. पण तुम्हाला माहिती आहे का, कोल्हापूर जिल्हा हा फक्त संस्कृतीमध्येच नाही तर पैशांच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रातल्या टॉप 5 जिल्ह्यांमध्ये येतो. इथल्या मातीत नुसता ऊस नाही तर सोनं पिकतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील अशा 5 तालुक्यांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी श्रीमंती आणि प्रगतीच्या बाबतीत संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. या यादीत असा एक तालुका आहे ज्याला महाराष्ट्राचा मँचेस्टर म्हणतात. मग चला तर पाहूया कोल्हापुरातील ते टॉप 5 तालुके. आपल्या यादीत 5व्या क्रमांकावर येतोय गडहिंग्लज तालुका. या तालुक्याला दक्षिण कोल्हापुराचं मुख्य केंद्र मानलं जातं. आता गडहिंग्लज श्रीमंत असण्यामागचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे तिथली व्यापारी पेठ. हा तालुका महाराष्ट्र आणि कर्नाटक या 2 राज्यांच्या सीमेवर असल्याने इथे दोन्ही राज्यांतील व्यापार एकत्र येतो. इथली बाजारपेठ नेहमी गजबजलेली असते. गडहिंग्लजची प्रगती होण्यामागचं दुसरं एक मोठं कारण म्हणजे इथल्या शिक्षण संस्था. या तालुक्याने शिक्षणाला खूप महत्त्व दिलं आहे. त्यामुळे इथले हजारो तरुण आज पुणे, मुंबई किंवा थेट परदेशात मोठ्या पगारावर काम करत आहेत. तिथून जो पैसा तालुक्यात येतो त्यामुळे इथल्या घरांचा आणि राहणीमानाचा दर्जा खूप सुधारला आहे. शिवाय गडहिंग्लजची साखर कारखानदारी आणि बँकिंग क्षेत्रसुद्धा खूप मजबूत आहे. इथल्या हिरण्यकेशी साखर कारखान्याने अनेक कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे. कृषी क्षेत्राचा विचार केला तर इथे होणारी धान्याची उलाढाल जिल्ह्यासाठी खूप महत्त्वाची असते. जर तुम्ही कधी गडहिंग्लज शहरात गेलात तर तिथल्या मुख्य बाजारपेठेतील शोरूम्स, बँका आणि लोकांची वर्दळ बघून तुम्हाला अंदाज येईल की हा तालुका शांत असला तरी आर्थिकदृष्ट्या किती सक्षम आहे. 4थ्या नंबरवर आहे कागल तालुका. मित्रांनो, गेल्या 15-20 वर्षात ज्या तालुक्याचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे तो म्हणजे कागल. याचं सर्वात मोठं क्रेडिट जातं तिथल्या पंचतारांकित MIDCला. ही MIDC नुसती नावाला मोठी नाही तर इथे रेमंड, किर्लोस्कर, ग्रॅफाइट इंडिया आणि बॉश सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांचे प्रचंड मोठे प्लांट्स आहेत. जेव्हा एखाद्या तालुक्यात अशी मोठी MIDC येते तेव्हा तिथे फक्त कारखाने येत नाहीत तर प्रगतीचे हजारो रस्ते उलगडतात. इथल्या जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. कागलमध्ये फक्त एक लोखंड किंवा कापडच नाही तर दुधाचा महापूर सुद्धा आहे. प्रसिद्ध गोकुळ दूध संघाचा मुख्य प्रकल्प याच तालुक्यात येतो. विचार करा, जिथून पूर्ण राज्याला दूध पुरवलं जातं तिथली आर्थिक उलाढाल किती मोठी असेल. कागलचं राजकारण आणि अर्थकारण हे नेहमीच हातात हात घालून चालतं. इथल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना समृद्ध केलंय. आज कागलचा तरुण फक्त शेतीत अडकून न राहता MIDCमध्ये नोकरी करतोय किंवा स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय करतोय. यामुळेच आज कागल तालुका कोल्हापुरातील सर्वात वेगाने प्रगत होणाऱ्या तालुक्यांपैकी एक महत्त्वाचा तालुका बनला आहे. आता बोलूया आपल्या लिस्टच्या 3ऱ्या नंबरबद्दल, जो निसर्गाच्या आणि कष्टाच्या जोरावर श्रीमंत झाला आहे. तो म्हणजे शिरोळ तालुका. शिरोळला आपण खऱ्या अर्थाने उसाचं कोठार म्हणू शकतो. या तालुक्याला निसर्गाचं खूप मोठं वरदान लाभलंय. कृष्णा आणि वारणा या 2 मोठ्या नद्यांच्या पाण्यामुळे हा भाग असा काय सुजलाम सोपलाम झाला आहे की इथला शेतकरी हा एखाद्या मोठ्या शहराच्या उद्योगपतीपेक्षा कमी नाही. शिरोळ तालुक्यात उसाचं जे काही विक्रमी उत्पन्न निघतं ते पाहून भल्या भल्यांना आश्चर्य वाटतं. इथल्या दत्त आणि इतर साखर कारखान्यांनी या भागाचं नशीब अक्षरशः पालटून टाकलंय. पण शिरोळची श्रीमंती फक्त उसावर थांबली नाही तर इथले शेतकरी आता आधुनिक झाले आहेत. ते केळी, द्राक्ष आणि विदेशी भाजीपाल्याची सुद्धा मोठ्या प्रमाणावर लागवड करतात आणि थेट परदेशात एक्सपोर्ट करतात. शिरोळमधल्या जयसिंगपूर सारख्या शहरात किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला साधी घरं शोधून सापडणार नाहीत. तिथे आलिशान बंगले आणि दारात उभ्या असलेल्या महागड्या गाड्यांची रांग दिसेल. हे सगळं वैभव इथल्या काळ्या आईने आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीने मिळवलंय. इथल्या सहकारी संस्थांचं जाळं इतकं मजबूत आहे की सामान्य माणसाला सुद्धा उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळते. म्हणूनच शिरोळ तालुका आपल्या यादीत 3ऱ्या स्थानावर आहे. 2ऱ्या क्रमांकावर आहे हातकणंगले. हा तालुका म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने इंडस्ट्रीयल हब आहे. यातलं इचलकरंजी शहर तर पूर्ण जगाला माहीत आहे. इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हटलं जातं कारण इथला कापड उद्योग प्रचंड मोठा आहे. इथल्या यंत्रमागांचा आवाज म्हणजे या तालुक्याच्या प्रगतीची धडधड आहे. इथून तयार झालेलं कापड जगभरातल्या मोठ्या ब्रँड्सला पुरवलं जातं. पण हातकणंगलेची श्रीमंती फक्त कापडावर संपत नाही. या तालुक्यात हुपरीसारखं गाव आहे जे चांदीच्या उद्योगासाठी जगात प्रसिद्ध आहे. हुपरीची चांदी म्हटलं की लोक डोळे मिटून विश्वास ठेवतात. चांदीचे दागिने, पैंजण आणि कोल्हापुरी साज याची सर्वात मोठी बाजारपेठ आणि निर्मिती केंद्र इथेच आहे. या उद्योगामुळे हजारो हातांना काम मिळालंय आणि कोट्यवधींचे व्यवहार रोज होतात.
यासोबतच हातकणंगले तालुक्यात शिरोळे आणि रेंदाळसारखी औद्योगिक क्षेत्रसुद्धा आहेत, जिथे फाउंड्री आणि इंजिनिअरिंगचे मोठे व्यवसाय चालतात। इथल्या लोकांकडे व्यापाराचं कसब जन्मजात आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। उद्योगांची विविधता, कुशल कामगार आणि व्यापाऱ्यांचं जबरदस्त नेटवर्क यामुळे हातकणंगले तालुका श्रीमंतीच्या शर्यतीत नेहमीच आघाडीवर राहिला आहे। आणि आता वेळ आली आहे आपल्या यादीमधील नंबर 1च्या तालुक्याची, जो आहे करवीर। मित्रांनो, हा तालुका कोल्हापूर जिल्ह्याचं मुख्य केंद्र आणि ऐतिहासिक राजधानी आहे। करवीर तालुका नंबर 1वर असण्याची अनेक ठोस कारणं आहेत। सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे खुद्द कोल्हापूर शहर याच तालुक्यात येतं, त्यामुळे सर्व महत्त्वाचे सरकारी निर्णय, बँकांचे हेडक्वार्टर्स आणि मोठी मार्केट्स याच भागात आहे। करवीरची श्रीमंती ही अष्टपैलू आहे। एकीकडे करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात, ज्यामुळे पर्यटन क्षेत्रातून कोट्यवधींची उलाढाल होते। दुसरीकडे शिरोळे आणि गोकुळ शिरगाव यांसारख्या आवाडावे MIDC याच तालुक्यात आहेत, जिथून ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी निर्यात होते। नाशिक, पुणे आणि मुंबईला जोडणारा हा महत्त्वाचा दुवा आहे। करवीर तालुक्यात जमिनीचे दर आज गगनाला भिडले आहेत। इथलं रिअल इस्टेट मार्केट आणि सर्व्हिस सेक्टर खूप प्रगत आहे। जिल्ह्याचा मुख्य आर्थिक रिमोट कंट्रोल हा याच तालुक्यात आहे। शैक्षणिक संस्थांचं मोठं जाळं आणि कृषी औद्योगिक विकास यामुळे करवीर तालुक्याने आपलं नंबर 1चं स्थान कायम राखलंय। थोडक्यात सांगायचं तर करवीर तालुका हा या जिल्ह्याचा खरा किंग आहे। तर मित्रांनो, हे होते कोल्हापुरातील 5 सर्वात श्रीमंत तालुके। तर मित्रांनो, आपण कोल्हापूरच्या 5 श्रीमंत तालुक्यांचा प्रवास केला, पण या संपूर्ण माहितीचा एक निष्कर्ष निघतो, तो म्हणजे कोल्हापूरची ही श्रीमंती फक्त आकड्यांवर किंवा पैशांवर अवलंबून नाही। या श्रीमंतीच्या मागे 3 मुख्य खांब आहेत। पहिलं म्हणजे इथली सहकारी चळवळ, ज्याने सामान्यातल्या सामान्य माणसाला आणि शेतकऱ्याला आर्थिक ताकद दिली। दुसरं म्हणजे इथली जिद्द, इथल्या माणसाने कष्टाने मातीतून सोनं पिकवलं आणि कष्टाच्या जोरावर जागतिक दर्जाचे उद्योग उभे केले। आणि तिसरं म्हणजे इथलं पाणी, नद्यांच्या वारशाने या जिल्ह्याला कधीच उपाशी झोपू दिलं नाही। आज करवीर, हातकणंगले किंवा शिरोळ हे तालुके जर श्रीमंत असतील तर त्यामागे पिढ्यानपिढ्यांचे कष्ट आहेत, पण याचा अर्थ असा नाही की इतर तालुके मागे आहेत। आज पन्हाळा, राधानगरी आणि गगनबावडा यांसारखे तालुके पर्यटनाच्या माध्यमातून नवी आर्थिक क्रांती घडवत आहेत। शेवटी कोणत्याही जिल्ह्याची खरी श्रीमंती हे तिथल्या लोकांच्या एकजुटीत आणि प्रगतीच्या ओढीत असते। कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा एक असा इंजिन आहे जो देशाला दिशा दाखवतो। तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूरला अजून प्रगत बनवण्यासाठी आपल्याला काय करायला हवं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।